इथे आल्यानंतर अचानक असं झालं की लॉस्ट. जर तुम्ही लॉस्ट फील करत असाल ना तर कुठलंही मोटिवेशन काम करत नाही. आपल्याला काय असतं की आपल्याला आता प्रेझेंटमध्ये असं वाटतं की मला ते फ्युचर आत्ता लगेच ग्रॅब करायचं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझं नाव आहे संतोषी. मी एक वर्किंग प्रोफेशनल असून सोबत ऑथर, मोटिवेशनल स्पीकर आणि मेंटर सुद्धा आहे. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल, हा व्हिडिओचा टॉपिक आहे फीलिंग लॉस्ट. आणि मी माझी एक पर्सनल स्टोरी शेअर करणार आहे इथे. कारण मी एक अशा फेजमधून गेली आहे जिथे मी कम्प्लिटली लॉस्ट फील करत होते आणि मला अशा काही गोष्टींनी हेल्प केलं आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न तोच राहील की मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन, सो दॅट तुम्हालाही कुठेतरी ती हेल्प होऊ शकते. तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिलं तरी आपण जाणून घेऊया की फीलिंग लॉस्ट म्हणजे काय असतं नेमकं. आता तर असं झालंय की नेमकं प्रत्येक माणूस ह्या फीलिंग थ्रू जातच. आणि मला खात्री आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही पण त्या फीलिंगला एक्सपिरियन्स केलंय किंवा आता एक्सपिरियन्स करत आहात. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, जर तुम्ही त्या एक्सपिरियन्समधून गेला आहात, तुम्ही काय केलं जेणेकरून तुम्ही त्या लॉस्ट फिलिंगमधून बाहेर आला. आणि जर तुम्ही आता सध्या त्या फिलिंगमध्ये आहात तर तुम्हाला कसं वाटतंय. माझा प्रयत्न हाच राहील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की मी काय केलं ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि जर तुम्हाला त्याची हेल्प होत असेल तर मला खूपच छान वाटेल. सगळ्यात पहिलं तरी जाणून घेऊया की हे लॉस्ट आपल्याला नेमकं फील का होतं, असं का वाटतं की आपण हरवलोय. आपल्या लाईफमध्ये असे भरपूर फॅक्टर्स असतात. फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप असो, करिअर असो, हेल्थ असो. आणि ह्या कुठल्या पण ह्याच्यामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की आपण प्रोग्रेस करत नाही आहोत तर कुठे ना कुठे आपल्याला नेमकं असं फील होतं की आपण लॉस्ट आहोत, आपल्याला कळत नाही आहे की आपल्यासोबत काय होतंय. तर जर मला डेफिनेशन द्यायची असेल की लॉस्ट फील करणं म्हणजे नक्की काय, तर आपली जी रियालिटी असते, जे आपलं प्रेझेंट असतं आणि आपले जे एक्सपेक्टेशन्स असतात, जे आपलं फ्युचर असतं, त्याच्यामध्ये ना खूप जास्त अंतर असतो. आपल्याला काय असतं की आपल्याला आता प्रेझेंटमध्ये असं वाटतं की मला ते फ्युचर आत्ता लगेच ग्रॅब करायचं आहे आणि ते होत नसल्यामुळे, आपण ते प्रेझेंटला एक्सेप्ट करत नसल्यामुळे आपल्याला ते नेमकं लॉस्ट फील होतं. तर सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्ही लॉस्ट फील करत असाल तर ते एक्सेप्ट करणं आहे की हां, आज मला लॉस्ट फील होत आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे. तर इथे मी माझी एक स्टोरी शेअर करेन. 2023ची आहे ही, डिसेंबर महिन्यातली. असं होतं की मी स्वीडनला नुकतीच शिफ्ट झाले होते आणि इनिशियल फ्यू मंथ्स 2-3 महिने असे गेलेत माझे, जेव्हा मला असं वाटायचं की मी खूप लॉस्ट आहे. कारण एकतर मी इकडे आले होते डिसेंबर महिन्यामध्ये. आपण भारतात राहिलेलं असल्यामुळे आपल्याला माणसं बघायची खूप सवय असते. घरी माणसं असतात, बाहेर माणसं असतात, रस्त्यांवर असतात, आपण कुठे फिरायला जाऊ तिथे माणसं असतात. पण इथे जेव्हा मी आले ना तेव्हा मला एक असा शॉक लागला की इथे मला माणसंच दिसायची नाही. मी नेहमी अचिंत्याला विचारायचे की इथे माणसं राहतात की नाही राहत या देशामध्ये. पण त्याचं असं म्हणणं होतं की हां, कारण विंटर आहे, विंटरमध्ये लोक घरी असतात मोस्टली, तर रस्त्यांवर किंवा असं कुठल्या पब्लिक प्लेसेसवर इतकी माणसं दिसत नाही जेवढं समरमध्ये दिसतात. ऑब्व्हियसली एक भारतीय असल्यामुळे ते आपल्याला असं पूर्ण म्हणजे आजूबाजूला माणसंच नाही असं आपल्याला एक्सेप्ट करणं स्टार्टिंगमध्ये खूप डिफिकल्ट जातं. मला ते खूप गेलं. त्याच्यात विंटर असल्यामुळे इथे खूप काळोख असायचा. हार्डली 4 ते 5 तास लाईट असायची आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ लाईक 18 ते 19 तास काळोख असायचा. मग खूप असं डिप्रेसिंग वाटायचं आणि ते म्हणतात पण विंटर्समध्ये खूप डिप्रेसिंग होऊन जातं सगळं. पण ते एक्सेप्ट करणं की हां, हे सगळं ठीक आहे, आपण ते कम्पेअर नाही केलं पाहिजे की भारतामध्ये कसं आहे, इथे कसं आहे. कारण पृथ्वी गोल असल्यामुळे सगळीकडे तुम्हाला तसं एन्व्हायरमेंट तर भेटत नाही. पण दॅट इज फाईन. आणि मग मला ते एक्सेप्ट करणं, मला खूप वेळ गेला ती गोष्टीने एक्सेप्ट करण्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मी खूप स्ट्रगल केला. स्टार्टिंगचे 2-3 महिने तर स्ट्रगल केला मी. त्याच्यानंतर हे पण असं होतं की अचिंत्याचं इथे जॉब असल्यामुळे तो PhD स्टुडंट आहे, तर तो लॅबमध्ये, आणि त्याचं ते पीक टाईम होतं जेव्हा त्याला पेपर्स पब्लिश करायचे होते, त्याला त्याच्या लॅबमध्ये एक्सपेरिमेंट्स करून रिझल्ट्स आणायचे होते. तर असं भरपूर वेळा व्हायचं की घरात मी एकटी असायचे आणि इथे थोडं जसं आपण नवीन देशात येतो तर मग इकडचे जे सगळे प्रोसेस असतात, तुम्हाला इकडचं आयडेंटिटी कार्ड काढणं म्हणा किंवा बँकमध्ये खातं ओपन करणं म्हणा, या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. 2-3 महिने तर लागतातच लागतात.
आणि आपल्यामध्ये पेशन्स नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की पटकन झालं पाहिजे, सगळं पटकन झालं पाहिजे. हे एक अनुभव होता की भारतामध्ये बँक अकाउंट जर ओपन करायचं असतं तर लगेच होऊन जातं, पण इथे 2-3 महिने लागतात बँक अकाउंट ओपन व्हायला. तर ते थोडंसं माइंडला समजवणं आणि स्वतःला ते समजवणं की इट्स ओके, गोष्टींना वेळ लागेल. याचा अर्थ असा नाही आहे की गोष्टी वाईट चालल्यात करून, पण हां, जर तुम्ही लॉस फील करत असाल ना तर कुठलंही मोटिवेशन काम करत नाही, ह्याची खात्री आहे मला. तुम्हाला जर असं वाटत असेल की हा व्हिडिओ नेमकं मी मोटिवेशन म्हणून बनवतीये, तर तसं नाही आहे. कारण मोटिवेशन 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 1 हफ्ता, 1 महिना काम करू शकतो, पण अख्खा लाईफचा प्रश्न आहे हा. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःहून आतून ते बिल्ड केलं पाहिजे की हा गोष्टी जर आपल्यानुसार नाही चालत आहेत तर थोडासा पेशन्स ठेवला पाहिजे. तर मी पण थोडं स्वतःला बिल्ड केलं. कळायला लागल्या मला गोष्टी की हां, इथे थोडं वेगळं आहे. इंडियामध्ये जेव्हा होते तेव्हा माझं प्रॉपर जॉब होता, तिथे मी ना अजून बऱ्याच गोष्टी करायचे. जे लोक मला पर्सनली ओळखतात त्यांना माहिती असेल की मी तिथे इव्हेंट्स पण करायचे. मला आवडायचं लोकांमध्ये राहून लोकांसाठी असं इव्हेंट्स करायला. मग मी असे महिन्यातून इव्हेंट्स वगैरे करायचे. मी पुस्तक लिहिली होती, मी त्याच्याबद्दल पण असं थोडंफार सोशल मीडियावर पोस्ट वगैरे टाकायचे. तर माझं ना खूप असं बिझी काइंड ऑफ स्केड्यूल होतं जेव्हा मी भारतामध्ये होते. इथे आल्यानंतर अचानक असं झालं की लॉस्ट. काय झालं, एकदम डायमेट्रिकली अपोजिट झालं माझी लाईफ. कारण इथे आल्यानंतर मी एकदम सगळंच बंद झालं, मी काहीच करत नव्हते. त्यात चांगली गोष्ट मला असं वाटते मी एक केली होती, ती म्हणजे मी सोशल मीडिया कॉन्शियसली बंद केलं होतं माझं. आता मला लोक विचारतात की मी एक 1.5 वर्ष कुठे होते. मी माझं फेसबुक, माझं इंस्टाग्राम मी सगळं बंद करून ठेवलं होतं. कारण मला माहिती आहे की ॲज अ ह्युमन की तो आपला नेचर असतो की आपण कोणाचं जर पोस्ट बघतो आणि फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत आहेत, लग्नानंतर सगळे सोबत राहत आहेत, तर ते आपल्याला आतून असं वाटतं की हे माझ्यासोबत का होत नाही आहे. मला पण भारतामध्ये माझ्या फॅमिलीसोबत राहायचं आहे. ते बऱ्याचदा असं होतं आणि आपण कम्पेअर करतो. आत्ता जे आहे आपल्याकडे त्याला एक्सेप्ट न करता आपल्याला जे नाही आहे त्याच्याकडे आपण खूप जास्त फोकस करतो. आणि त्याच्यामुळे मी तो डिसिजन घेतला होता की मी सोशल मीडिया बंद करेन, कारण त्याने मला हेल्प होणार नव्हती. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी मला वाटते की ज्या गोष्टीने तुम्हाला तुमची एनर्जी डिप्लीट किंवा तुम्हाला तुमची एनर्जी अशी वाटते ना की कमी होत आहे, त्या गोष्टींपासून लांब राहा. ठीक आहे, मे बी लवकर नाही होणार, पण हळूहळू का होईना थोडं डिस्टन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. मग ते सोशल मीडिया असो किंवा अशी माणसं असो तुमच्या लाईफमध्ये जेणेकरून तुमची एनर्जी कमी होतीये. तर कारण जेव्हा तुम्ही लॉस्ट फील करता ना, तुम्ही ऑलरेडी एक डिप्लिटिंग एनर्जीमध्ये आहात. ऑलरेडी तुमचा माइंड, ऑलरेडी तुमची एनर्जी अशी कमी होत असते. आणि त्याच्यामध्ये जर अशा काही गोष्टी तुम्ही करत असाल ज्याने अजून एनर्जी कमी होईल ना, तर तुम्ही ते बोलतो ना आपण ट्रॅपमध्ये अटकतो. त्या ट्रॅपमध्ये ना आपल्याला अटकायचं नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपली एनर्जी पॉझिटिव्ह राहू शकते. आता हे लगेच होणार नाही, ते सुद्धा मला मान्य आहे. पण स्वतःसोबत बसून जेव्हाही तुम्हाला लॉस फील होत असेल, स्वतःसोबत बसून 3-4 गोष्टी नेमकी लिहिल्या पाहिजे. जर्नलिंग खूप इम्पॉर्टंट आहे इथे, की लिहिल्या पाहिजे की ओके ही गोष्ट जर मी केली तर मला खूप छान वाटतं, त्याच्या विरुद्ध जर मी ही गोष्ट केली तर मला छान नाही वाटत किंवा माझी एनर्जी खूप लो होते. तर कॉन्शियसली तो चॉईस घेतला पाहिजे की मला जास्त फोकस ह्या चांगल्या गोष्टींवर केला पाहिजे आणि मला ह्या गोष्टींपासून जेणेकरून माझी एनर्जी डिप्लीट होते त्यांना जरा लांब ठेवलं पाहिजे. असं नाही म्हणणार की कायमचा संबंध तोडा. मी आता परत माझं सोशल मीडिया अकाउंट्स ॲक्टिव्ह केलं आहे, पण मला आहे ना त्या 1 इयर आता मला झालं आहे स्वीडनमध्ये येऊन. पण मला माहिती आहे की स्टार्टिंगचे 2-3 महिने नंतरचे जे माझे दिवस गेलेत स्वीडनमध्ये त्याच्यामध्ये खूप डिफरन्स होता. आणि नेमकं ह्या सगळ्या गोष्टीने मला खूप हेल्प केली आहे की मी माझं सोशल मीडिया अकाउंट बंद केलं, कारण दॅट वॉज नॉट हेल्पिंग मी. त्याने मला हेल्प होत नव्हती, तर मी ते बंद करून ठेवलं. कारण कुठे ना कुठे कम्पॅरिझन मोडमध्ये जातो आपण. तर तुमच्यावर आहे, तुम्ही जर त्याचं कन्झम्पशन कमी करू शकता किंवा जर पूर्ण बंद करू शकता तर अतिउत्तम. कारण ते तुम्हाला हेल्प करत नसेल तर ते यूज करून काय उपयोग नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घेणं. आणि स्वतःची काळजी आपण वेगळ्या प्रकारे घेऊ शकतो. ज्या लोकांना रीडिंग आवडत असेल त्यांनी रीडिंग केलं पाहिजे. माझ्या केसमध्ये मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे. मला पूजापाठ करणं, मला मेडिटेशन करणं, मला रीडिंग करणं हे खूप आवडतं. तर मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला टाईम जास्त इन्व्हेस्ट केला इनिशियल 2-3 मंथ्समध्ये.
आणि त्याने मला खूप हेल्प झाली आहे. कारण माझा फोकस आहे ना एकदम चेंज झाला होता. लाईक मी नेमकं चुकीच्या गोष्टींवर फोकस न करता मी एक राईट गोष्टींवर फोकस करायला लागले आणि हळूहळू सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. माझं म्हणजे जसं आयडेंटिटी कार्ड असो इकडचं किंवा बँक अकाउंट असो, त्याच्यानंतर माझं जॉब, सगळं व्यवस्थित एकदम हळू का असे ना पण सगळं व्यवस्थित पार पडलं. हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही स्वतःला ना बिझी ठेवा. स्पेशली जेव्हा तुम्हाला एकटं बसायला आवडत नसेल तर स्वतःला बिझी ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग बिझी ठेवणं म्हणजे काय, सोशल मीडियावर काहीही पाहणं हे नाही, पण बिझी ठेवणं म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह करणं. तर मी काय केलं होतं की मला इथे काय करता येत नव्हतं, मला ना बुक रिलेटेड काय करता येत होतं किंवा मला इव्हेंट्स करता येत नव्हते. इथे स्वीडनमध्ये सगळं वेगळं आहे आणि सगळ्यात पहिलं तर मला इकडचं कल्चर वगैरे कशाचंच काही आयडिया नसल्यामुळे ते इव्हेंट्ससाठी जे गोष्ट लागते ते तर मला नव्हतं जमत इथे. आणि अचिंत्यचं लॅब वर्क असल्यामुळे त्याला घरातून बाहेर पडावंच लागायचं आणि मी त्याला नाही म्हणू शकत होते की तू घरी माझ्यासोबत बसून राहा, का मला छान वाटत नाही आहे. तर मला अचिंत्यानेच हेल्प केली होती ह्या गोष्टींमध्ये की त्याने मला सजेस्ट केलं की माझ्यामध्ये जे स्किल्स आहेत म्हणजे जॉबच्या व्यतिरिक्त जे दुसरे स्किल्स आहेत, जसं मी रायटिंग करायचे, मी रिडिंग करायचे, प्रूफ रिडिंग वगैरे, तर मला पुस्तकां रिलेटेड होतं मला खूप इंटरेस्ट. तर त्याने मला सुचवलं की तू का नाही बुक एडिटिंग स्किल तुझी यूज करत आणि तू फ्रीलान्सिंग करू शकते. आणि तसं मग मी माझे स्टार्टिंगचे 2-3 महिने त्याच्यामध्ये मी फ्रीलान्सिंग पण करायचे आणि असं करून माझे 2-3 महिने खूप छानपणे गेले. मला जे हवं होतं ते अजिबात नाही झालं. जसं की मला इव्हेंट्स किंवा जॉब करायचं होतं ते नाही झालं, पण त्याचं मला अजिबात खंत नाही आहे. मला ह्या सगळ्या गोष्टींमुळे ॲटलिस्ट हेल्प झाली. मी थोडे स्लो डाऊन झाले. मला कळलं की थोडंसं आपल्याला वेळ दिला पाहिजे. आपल्या लाईफमध्ये जर इतका मोठा बदल घडत आहे, जर तुम्ही कंट्री चेंज करत आहात तुमची, तर तुमचा खूप मोठा बदल आहे तो लाईफचा, तर स्वतःला थोडं ग्राउंडेड केलं पाहिजे. मग त्यामध्ये तुमचं मेडिटेशन म्हणा की तुमचं पूजापाठ म्हणा की अजून वेगळ्या गोष्टी असतात जे हेल्प करतात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तेवढंच तुम्हाला सांगायचं होतं की जर तुम्ही लॉस फील करत असाल ना तर सगळ्यात पहिलं तरी बस एक्सेप्ट करा. प्रेझेंट, फ्युचर, तुमचं जे रियालिटी आहे, तुमचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते मॅच व्हायला वेळ लागणार. पेशन्स ठेवा, अशा गोष्टी करा ज्याने तुम्हाला एनर्जी भेटते, अशा गोष्टींपासून दूर राहा ज्यांनी तुमची एनर्जी लो होते किंवा डिप्लीट होते. आणि स्वतःला वेळ द्या, स्वतःची काळजी घ्या. बस हे एवढंच सांगायचं होतं मला तुम्हाला. आणि आय होप ह्या व्हिडिओने तुम्हाला हेल्प होईल. आणि नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की जर तुम्हाला लॉस फील होत आहे कुठल्याही एरिया ऑफ लाईफमध्ये तर ते का होत आहे, किती वेळेपासून होत आहे आणि ते लॉस फील होत आहे तर तुम्ही त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठी काय करत आहात. मला तुमचे कमेंट्स वाचायला नक्की आवडेल. आणि मी अजून भरपूर असे व्हिडिओज घेऊन येणार आहे पुढेही, जिथे आपल्याला वेगळ्या एरिया ऑफ लाईफमध्ये कशी हेल्प होऊ शकते. आणि मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, खुश राहा. थँक्यू.